श्री स्वामी समर्थ महाराजांची एक बोधकथा सांगतो. सत्य आणि दया. एकदा अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज झाडाखाली बसले होते. आजूबाजूला काही लहान लेकरे गोळा झाली होती. त्यांच्या डोळ्यांत कुतूहल होते. स्वामी म्हणाले, बाळांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एका गावात रामू नावाचा गरीब पण प्रामाणिक मुलगा राहत होता. रोज तो शेतात काम करून आईसाठी अन्न आणायचा. एके दिवशी रस्त्यावर त्याला सोन्याची पिशवी सापडली. मुलांनी उत्सुकतेने विचारले, मग रामूने काय केलं महाराज? स्वामी हसून म्हणाले, रामूने ती पिशवी उघडली नाही. तो थेट गावच्या चावडीवर गेला आणि जोरात म्हणाला, ही पिशवी ज्याची असेल तो पुढे या. थोड्याच वेळात एक श्रीमंत माणूस रडत आला. पिशवी पाहताच तो आनंदाने म्हणाला, ही माझीच आहे. त्याने रामूला बक्षीस द्यायचं ठरवलं. पण रामू नम्रपणे म्हणाला, मला बक्षीस नको, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा. हे ऐकून श्रीमंत माणूस भारावला. त्याने रामूच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. स्वामी समर्थ महाराजांनी कथा संपवली आणि म्हणाले, सत्य आणि दया कधीही वाया जात नाहीत. देव माणसाच्या रूपाने मदतीला धावून येतो. लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यांनी स्वामींना नमस्कार केला.